नमस्कार. एम शेअर बाजार या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. पाहूयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी. येस बँक खासगी क्षेत्रातील या बँकेने 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची माहिती दिली. यामुळे खासगी आणि लघु उद्योग म्हणजे एसएमई बँकिंग विभागात पोर्टफोलिओ पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू झाली. शुक्रवारी येस बँकेचा शेअर 3.84% घसरणीसह 17.26 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. टाटा मोटर्सची यूके स्थित कंपनी जॅग्वार लँड रोवर म्हणजे JLR ने अमेरिकेत वाहनांची निर्याती तात्पुरती थांबवण्याची घोषणा केली. ही कारवाई अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इम्पोर्टेड कार्सवर 25% टॅरिफ लागू केल्यानंतर करण्यात आली आहे. शुक्रवारी टाटा मोटर्सचा शेअर 5.94% घसरणीसह 615.10 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनीचे आर्थिक वर्ष 2024-25च्या चौथ्या तिमाहीत सुमारे 14,250 कोटींचे कर्ज वितरित केले, जे मागील वर्षीच्या याच तिमाहीत 11,393 कोटींच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवते. त्याचवेळी कंपनीचे AUM 26% वाढले. शुक्रवारी बजाज हाऊसिंग फायनान्सचा शेअर 2.29% घसरणीसह 121.77 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. इंडियन बँकेने आपल्या आर्थिक वर्ष 2024-25च्या चौथ्या तिमाहीच्या बिझनेस अपडेटमध्ये माहिती दिली की बँकेच्या एकूण व्यवसायात तिमाही दरम्यान 5.1% वाढ झाली असून तो 13.25 लाख कोटींवर पोहोचलाय. एकूण ठेवी 5% वाढून 7.37 लाख कोटी झाल्यात, तर कर्ज वाटपात 5.2% वाढ होऊन तो 5.88 लाख कोटींवर पोहोचलाय. शुक्रवारी इंडियन बँकेचा शेअर 0.55% घसरणीसह 546.20 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. लार्सन अँड टुब्रो कंपनीने हायड्रोजन आणि त्याचे उत्पादन या संबंधित क्षेत्रात विस्तार करण्यासाठी एक नवीन सहाय्यक कंपनी स्थापन केली, जिचे नाव L&T ग्रीन एनर्जी कांडला प्रायव्हेट लिमिटेड आहे. ही कंपनी L&T एनर्जी ग्रीन टेक लिमिटेड अंतर्गत कार्यरत असेल, जी लार्सन अँड टुब्रोची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 4.71% घसरणीसह 3,259 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. TVS मोटर कंपनीने सिंगापूर स्थित ION मोबिलिटीच्या ऑपरेशन्सला आपल्या व्यवसायात एकत्रित म्हणजे इंटिग्रेट करण्याची योजना जाहीर केली. या निर्णयामुळे दक्षिण आशियातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात कंपनीची उपस्थिती अधिक बळकट होणार आहे. शुक्रवारी TVS मोटरचा शेअर 0.34% घसरणीसह 2,467.55 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. इंडसइंड बँकेचे एकूण कर्ज वाटप 3.47 लाख कोटींवर पोहोचले. यामध्ये वर्षभरात 1.4% वाढ झाली असली तरी तिमाहीत 5.2% घट झाली, ज्याचे मुख्य कारण कॉर्पोरेट बँकिंग कर्जांमध्ये 15.1% घट होणे हे आहे. याच्या उलट ग्राहक बँकिंग क्षेत्रात 6.3% वार्षिक आणि 3.4% तिमाही वाढ नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी बँकेचा शेअर 3.48% घसरणीसह 684.70 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. ITC लिमिटेड कंपनीने ॲम्पल फूड्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 131 कोटींच्या मोबदल्यात 43.75% हिस्सा संपादन केलाय. ही खरेदी भारतातील वेगाने वाढणाऱ्या फ्रोझन, चिल्ड आणि रेडी टू कुक अन्नपदार्थ क्षेत्रात ITCची पकड बळकट करण्यास मदत करेल. शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.024% घसरणीसह 409.30 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. टाटा स्टील कंपनीने आर्थिक वर्ष 2018-19 यासाठी आयकर विभागाने केलेल्या रिअसेसमेंट विरोधात कायदेशीर कारवाई केली. ही बाब भूषण स्टीलच्या म्हणजे सध्याच्या टाटा स्टील BSL लिमिटेडच्या अधिग्रहणाच्या कालखंडातील आहे. शुक्रवारी टाटा स्टीलचा शेअर 8.43% घसरणीसह 140.67 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. रेफेक्स रिन्युएबल्स कंपनीने सांगितले की तिच्या सहाय्यक कंपनी म्हणजे सबसिडरी कंपनी रेफेक्स ग्रीन पॉवर लिमिटेडला कोइंबतूर महापालिकेकडून 250 TPD क्षमतेच्या नगरपालिका घनकचरा आधारित बायो CNG प्रकल्पासाठी आदेश प्राप्त झालाय. या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च 78.54 कोटी इतका आहे. शुक्रवारी रेफेक्स रिन्युएबलचा शेअर 1.17% वाढीसह 657.70 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. ऑनलाईन फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म कंपनी स्विगी लिमिटेडने शनिवारी 5 एप्रिल रोजी माहिती दिली की
महाराष्ट्र सरकारकडून प्रोफेशनल टॅक्स डिडक्शन नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून कंपनीवर 7.59 कोटींची टॅक्स डिमांड नोटीस जारी करण्यात आली आहे. शुक्रवारी स्विगी लिमिटेडचा शेअर 2.36% घसरणीसह 337 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. एक्झामिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडने माहिती दिली आहे की शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली, ज्यामध्ये प्रति शेअर 5.75 रुपये अंतरिम लाभांश जाहीर करण्यात आलाय. या लाभांशासाठी रेकॉर्ड डेट 15 एप्रिल 2025 निश्चित करण्यात आली आहे. या लाभांशाचे वितरण 23 एप्रिल 2025 रोजी केले जाईल असे कंपनीने सांगितले. सध्या तिमाही निकालांचा हंगाम सुरू होत असल्याने IT, फायनान्स आणि FMCG क्षेत्रातील काही कंपन्या संभाव्य लाभांश जाहीर करण्याची शक्यता आहे. यामध्ये इन्फोसिस, HDFC बँक, ICICI बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया आणि TCS यासारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. सरस्वती साडी डेपो कंपनीच्या अंतरिम लाभांशाची एक्सडेट 9 एप्रिल 2025 ही आहे. कंपनीने प्रति शेअर 1.51 रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केलाय. आशियाना हाऊसिंग लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर 1 रुपयाचा अंतरिम लाभांश जाहीर केलाय. यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट 11 एप्रिल 2025 निश्चित केली आहे. क्रिसाइल लिमिटेड या कंपनीने प्रति शेअर 26 रुपयाचा अंतरिम लाभांश जाहीर केलाय आणि यासाठी कंपनीने 11 एप्रिल 2025 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. शेअर बाजारासाठी गेल्या आठवड्याची कामगिरी गुंतवणूकदारांसाठी निराशाजनक ठरली आहे. आठवड्याभरात सेन्सेक्स आणि निफ्टी 2.5% अधिक घसरले. तसेच टॉप 10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांचे मार्केट कॅप 3 लाख कोटींपेक्षा अधिकने घटले आहे. आता सर्वांचे लक्ष येत्या आठवड्यावर आहे. या आठवड्यामध्ये बाजारातील घसरण आणखी वाढते का इथून बाजार सावरतो हे पाहायला मिळेल. असे अनेक घटक आहेत की जे आगामी आठवड्यात शेअर बाजाराच्या दिशेला आकार देणार आहेत. यामध्ये पहिला घटक आहे टॅरिफचा परिणाम. सध्या बाजारासाठी सर्वात मोठा घटक म्हणजे टॅरिफ म्हणजेच आयात शुल्क म्हणजे इम्पोर्ट टॅक्स. चीनने आधीच अमेरिकेवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया आणि भारत यांनी अमेरिकेकडून कर सवलतीची मागणी केली आहे. ह्या घडामोडींचा जागतिक बाजारावर आणि त्यासोबतच भारतीय बाजारावरही स्पष्ट परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. दुसरा घटक आहे RBIचे धोरण. RBI धोरण सर्वात महत्वाचा देशांतर्गत संकेत म्हणजे या आठवड्यात होणारा रिझर्व्ह बँकेचा धोरण पुनरावलोकन. हे धोरण 9 एप्रिल रोजी जाहीर केले जाणार आहे. बाजाराचं मत आहे की रिझर्व्ह बँक रेपो दरात 25 बेसिस पॉइंटने कपात करू शकतो. जर यापेक्षा जास्त दर कपात करण्यात आली तर ही बाजारासाठी एक सकारात्मक गोष्ट ठरेल. तिसरा शेअर बाजारावर परिणाम करणारा महत्वाचा घटक म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांचा कर. तर बाजारासाठी आणखी एक महत्वाचा संकेत म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांचा कर. एप्रिलमध्ये पुन्हा एकदा परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा कल दिसून आलाय. एप्रिलच्या पहिल्या 4 सत्रांमध्ये FIIने म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने सुमारे 13,000 कोटींची नेट विक्री केली आहे. 2025 या वर्षात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी एकूण 1.25 लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम बाजारातून बाहेर काढली. हा सततचा पैसे बाहेर जाण्याचा ट्रेंड भारतीय बाजारासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो, कारण FII कडून होणाऱ्या गुंतवणुकीचा बाजारावर मोठा परिणाम असतो. चौथा घटक आहे तिमाही निकाल. तर ह्या आठवड्यापासून तिमाही निकालांचा हंगाम सुरू होणार आहे. यामध्ये TCSने आपले निकाल 10 एप्रिल रोजी जाहीर करणार आहे. याशिवाय आनंद राठी वेल्थ या कंपनीचेही निकाल सादर केले जाणार आहेत. TCS व्यवस्थापनाकडून येणाऱ्या टिप्पणी आणि पुढील मार्गदर्शनावर बाजाराचे लक्ष केंद्रित राहणार आहे, कारण IT क्षेत्रासाठी त्याचे संकेत आणि अंदाज इतर कंपन्यांसाठी दिशा ठरवू शकतं. तिमाही निकाल चांगले असल्यास बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे, तर अपेक्षेपेक्षा कमी कामगिरीमुळे दबाव जाणवू शकतो.